जपमाळेचे मनी बोलते किती सुंदर आमचे काम. जपमाळेचे मनी बोलते किती सुंदर आमचे काम. स्पर्शाने आम्हा भक्त घेती श्री स्वामी समर्थाचे नाव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्ती केल्याने खरंच आपल्या मनासारखं होतं का, या प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. अंधश्रद्धा कधी तयार होते? जेव्हा श्रद्धा येते तेव्हा आपण अंधश्रद्धा तयार होती असं म्हणतो. जेव्हा आपण भक्ती करतो, जसे की आपले आईवडील आपल्या घरात भक्ती करता, त्यांचे आईवडील भक्ती करता म्हणून ते करता, आणि आपले आईवडील भक्ती करता म्हणून आपण भक्ती हे करत असतो. सांगायचा मुद्दा असा आहे की तो भक्ती करतो म्हणून मी भक्ती करतो, ती भक्ती करते म्हणून मी भक्ती करते. जेव्हा ही चैन तयार होते ना, तेव्हा श्रद्धा ही कधी अंधश्रद्धा तयार होते हे आपल्याला सुद्धा माहीत नसते. उदाहरण सांगायचं झालं तर एक न्हावी होता, त्याला 2 मुले होती. त्यांची आई वारली होती. वडील दररोज न्हावी असल्यामुळं दररोज लोकाचे ते कठीण दाढी करायचे. पूर्वी काय होतं, दाढी करायला हे वस्तार वापरायचे. वस्तारा चांगला व्हावा म्हणून तो न्हावी काय करायचं, चांबड्याचा एक पट्टा त्यांच्या दारात असायचा, तो पट्ट्याला तो वस्तारा घासायचा आणि रोज सकाळी घरातून बाहेर पडताना तो वस्तारा त्या पट्ट्याला घासून मगच बाहेर पडायचं. मुलं लहान असल्यामुळं त्यांना हे काही कळलं नाही. काही वर्षांनी न्हावी वारला. मुलं मोठी झाली, शिकून मोठी पण झाली, पण त्यांच्या लक्षात आलं की आपले बाबा काहीतरी करायचे. ते बाहेर पडलेले जो पट्टा आहे ना, त्याला काहीतरी करायचे. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे आता पैसा आला. त्यांनी पैसा आल्यामुळं घर घेतलं. घरामध्ये त्यांनी देवघर बनवलं आणि देवघरामध्ये त्या पट्ट्याला ठेवलं. त्या पट्ट्याची ते पूजा त्या देवघरात करू लागले. त्यांना काय माहिती आहे त्या पट्ट्याचा वापर कशासाठी होता. नंतर त्या मुलांचं लग्न झालं, त्या मुलांना पण मुलं झालं. मुलांनी पण सेम तसंच केलं. आपले आईवडील करायचे म्हणून मुलंसुद्धा त्या पट्ट्याची पूजा करायची. परंतु ते नातवंडापर्यंत गेल्यापर्यंत तो चांबड्याचा पट्टा खराब झाला. मग त्यांनी तो नवीन पट्टा आणला आणि त्यांची पूजा त्यांनी देवघरात चालू ठेवली. मुळात सांगायचं काय की एक पिढी करते म्हणून पुढची पिढी ते करत राहते. म्हणजे काय, ते अनुकरण करते. परंतु असं का करते ह्याचं आपल्याला आकलन माहीतच नसतं. ते आकलन न करता आपण त्याला फॉलो करतो, तेव्हा ही अंधश्रद्धा होत असते. आणि अंधश्रद्धा वाढली की आपल्या अपेक्षा वाढतात. अपेक्षा 2 कारणाने आपल्या वाढतात. आपण भगवंताची भक्ती करतो, का करतो तर आपल्याला भीती असते, आणि दुसरं म्हणजे अपेक्षा वाढल्यामुळं आपण भगवंताची पूजा करतो. तर ह्या 2 गोष्टी आहेत. त्यामुळं आपण देवळातसुद्धा जातो. देवळात का जातो तर काही मागण्यासाठी आपण देवाकडे जात असतो. मग तुम्ही जाता किंवा मी जाते किंवा सर्वजणच देवाकडे जात असतात काहीतरी मागण्यासाठी. मंदिरात जातात, हात जोडतात, परमेश्वरा मला आरोग्य दे, धनसंपत्ती दे, मला मूल दे, नोकरी दे, हे मागण्यासाठीच आपण देवाकडे जात असतो ना. आणि दुसरं म्हणजे भीती. जेव्हा आपल्याला भीती वाटते की आता माझं कसं होणार, माझं भविष्य कसं असणार, माझ्या आईवडिलांना हे करायचं होतं ते मी केलं नाही, आणि मी जर नाही हे केलं तर माझं खूप वाईट होईल, म्हणून आपल्याला ही भीती वाटते. म्हणूनसुद्धा आपण देवाकडे जातो आणि ह्याच्यातूनच अंधश्रद्धा ही तयार होत असते. उदाहरण आपण कुलदेवीची ओटी भरतो. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा, कुलदेवी ही प्रकृती आहे आणि ती प्रकृती म्हणजे सर्व पृथ्वीवर तिने हे जे काय जीव निर्माण केलेत ते तिनेच बनवलेत. म्हणजे नारळसुद्धा तिनेच बनवला आहे, ओटी तिनं बनवली. म्हणजे तुम्ही काय तिला देणार आहेत, ओटीचं सामान तिनं ते बनवले. मुळात काय तर तुम्हाला ती त्रास कसा देईल. तिने नारळ बनवला आहे, तुम्हाला बनवलं आहे, ह्या पृथ्वीची रचना तिने केली, मग तुम्हाला ती देवी त्रास कसा देईल. कारण ही मानवी प्रकृती आहे. परमेश्वराला तुम्ही मानव समजलात म्हणूनच तुम्हाला असं वाटतं की देव आमच्यावर कोपणार, म्हणून तुम्ही देवावर आरोप केलेत. त्यांनी देवाला नाही दिलं म्हणून देव मला त्रास देणार, ही भीतीच अंधश्रद्धा झाली. पण हे लक्षात ठेवा, ह्या पूर्ण ब्रह्मांडात ह्या देवीला काय कमी आहे का, नाही ना. ती स्वतः घेऊ शकते, तुम्हाला ती त्रास का देणार. फक्त ती सेवा करा म्हणते. ही मुळात भीती ना, ही भीतीच आपली अंधश्रद्धा ठरलेली आहे. ह्या भीतीमुळं काय होतं, धंदा चालतो. बघा ना, त्या नारळवाल्याचा धंदा चालतो, चोळीवाल्याचा, फुलावाल्यांचा, सगळा ह्या धंदा चालतो. ह्या लोकांनी ही भीती तयार करून ठेवली की तुम्ही देवाला एवढं दिलं तरच देव तुम्हाला देईल. परंतु असं नाही. परमेश्वर हा वस्तूचा नाही तर भावाचा भुकेला आहे. भक्तीत स्वार्थ नसावा. प्रेमाचं सर्वोच्च रूप म्हणजेच भक्ती. प्रेम तुमच्यात असेल तर भक्ती येणार, आणि जिथं भय आहे तिथं प्रीती होत नाही. म्हणजे भयविना प्रीती नाही.
हा असं संत तुळशीदास म्हणतात. म्हणजे तुमच्यात जर भय असेल तर तुम्ही भक्ती करू शकत नाहीत. कारण जिथं भक्ती तिथं स्वार्थभाव म्हणजे प्रेम असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही केंद्रात जाता, केंद्रात गेल्यावर काय म्हणता, असं उभं राहा, तसं उभं राहा, एवढंच आरती चालू आहे, इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका असं म्हणतात. म्हणजे काय तर ते नियम असतात. गुरुचरित्र पारायण करायचं असताना कांदा लसूण खाऊ नका, द्विदल धान्य खाऊ नये, असे काही नियम असतात जे आपल्याला लागू करायला सांगितलेलं असतात. परंतु जिथे नियम असतात तिथं भक्ती येत नाही, तिथं प्रेम येत नाही, तिथं हा व्यवहार येतो. समजा तुम्ही ऑफिसला जाता, तर तुम्हाला माहिती आहे दुपारी लंच असतो किंवा दुपारी जेवण असतं, संध्याकाळी ऑफिस सुटतं, सकाळी 9ला जावं लागतं. म्हणजे काय, तिथं ते नियम असतात. नियम आपण फॉलो केले तरच आपल्याला पैसे मिळतात, म्हणजे तिथं व्यवहार असतो. परंतु आपण भक्ती करतो, त्या भक्तीमध्ये नियम पाळले जात नाहीत, कारण जिथं नियम असतात तिथं व्यवहार असतो. वारकरी संप्रदायातच परमेश्वराला माऊली असे सुद्धा म्हणतात. माऊली म्हणजे काय तर आई. आईकडे नियम असतात का तर नसतात. नियम हे बाबाकडे असतात. आईच्या पदराला आपण हात पुसतो, तोंड पुसतो, पदर पकडून रस्त्याने सुद्धा फिरत असतो. म्हणजे काय तर आई माऊली. आई म्हणजेच काय माऊली. तिच्या ठिकाणी नियम हे नसतात. तिच्याकडे हट्ट केला जातो, तिच्याकडे आपण रडलं जातो, तिच्याकडे काहीतरी मागलं जातो, तिच्याकडे आपण पाय आदवतो, रुसतो, फुकतो, म्हणजे तिच्याकडे आपण काहीही करू शकतो. तसंच आहे परमेश्वरसुद्धा माऊली, तुमची ती आई. आणि तिच्याकडे नियम आहेत का तर नाही, कारण जिथे नियम तिथं प्रेम राहत नाही. म्हणूनच तुमच्या मानेवर एखाद्याने तलवार ठेवून म्हणलं की भगवद्गीता वाच, तर तुम्ही ते वाचाल, परंतु तुमचं लक्ष कुठं असेल, त्या तलवारीकडं असेल ना. तुम्ही ते मनापासून वाचणार का तर नाही ना. तसंच आहे, आपण भीतीने जर आपण भक्ती केली तर ते श्रद्धा राहत नाही. म्हणजे भीतीनं निर्माण झालेली श्रद्धा हे टिकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे भीती न बाळगता, नियम न बाळगता तुम्ही महाराजांना स्वामी माऊली असं म्हणा आणि त्यांची भक्ती करा. कारण आपण म्हणतो ना स्वामी माऊली म्हणजे आपली आई ती, त्यामुळे आईकडे हे नियम नसतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यांची भक्ती तुम्ही कशीही करा, ते तुमच्यावर रागवणार नाहीत, हे लक्षात घ्यावा. कोण कोण म्हणायचं महाराज खूप रागवायचे, महाराज खूप कडक होते, शिव्या द्यायचे, रागायचे, असं अनेक जण म्हणलेले तुम्हीसुद्धा ऐकलं असेल. परंतु तुम्ही लक्षात घ्या, महाराज कधी चिडायचे, जेव्हा समोरचा व्यक्ती चुकीचा वागतो, चुकीचं कार्य करतो, चुकीच्या गोष्टी करतो, तेव्हा साहजिक कोणालाही चिड येणारच ना. तुम्हाला पण येतेच. एखाद्यानं अपोजिट वागलं म्हणजे चुकीचं वागलं तर तुम्हाला पण राग येतोच ना. कारण ते स्वामी माऊलीत. स्वामी माऊलीच म्हणजे काय तर ते आपली आई. आणि आपण जर चुकीचं वागलो, चुकीचं कार्य केलं तर आपल्या आईलासुद्धा राग येतो ना. मग ते आपल्यावर चिडते, ओरडते, कारण तिचं म्हणणं एकच असतं की तुम्ही चुकीच्या मार्गानं जाऊ नये. याच्यामुळेच ते आपल्यावर रागवत असते, चिडत असते. तसंच आहे, स्वामी माऊली हे आपली आई समजा आणि त्यांच्यावर आपण आपल्या आईवर जसं प्रेम करतो, रागवतो, फुकतो, तशा गोष्टी तुम्ही माऊलींना सांगा. बघा, तुम्ही जर त्यांना आई मानलं तर स्वामी माऊली तुम्हाला नक्कीच आपलं मूल मानतील आणि तुमच्या जे काही इच्छा अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. आणि तुमच्यासाठी जे काही चांगले ते तुम्हाला ते नक्कीच देतील. तुम्हाला हे पाहिजे तर ते तुमच्यासाठी योग्य नसेल म्हणून ते देणार नाहीत, कारण आपल्या आईवरूनच हे तुम्ही आठवू शकता. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करा, स्वामी महाराज तुम्हाला सर्व नक्कीच देतील. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.